काळे केस हा नासी फडके यांचा पाठ आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. काळे केस हा लघुनिबंध आहे आणि या पाठामध्ये लेखकांच्या काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्ताने लेखकांनी त्यांच्या मनात येणारे जे विचार आहेत ते खुसखुशीत भाषेमध्ये प्रकट केलेले आहे. आता नासी फडके यांचा परिचय द्यायचा झाला तर मराठीतील एक प्रतिभावंत लोकप्रिय कादंबरीकार ते होते. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लघुनिबंध, समीक्षात्मक लेखन असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेले आणि विशेष करून कादंबरीकार म्हणून ते लोकप्रिय झालेले आहेत. 100हून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. ललित निबंध तर त्यांचे खूपच गाजलेले आहेत. त्यांचं जे लेखन आहे हे तंत्रशुद्धता, रेखीवपणा आणि डौलदारपणा या गुणांनी नटलेले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब दिलेले आणि सन्मानित केलेले. आज आपण जो पाठ पाहतोय काळे केस, त्यांचा एक गाजलेला लघुनिबंध आहे. त्या काळामध्ये ललित निबंधाला लघुनिबंध असं म्हणायचे. आता हा जो निबंध आहे या निबंधात पांढरे होत जाणारे केस काळे करण्यामागे लागलेल्या लोकांच्या वृत्तीचा त्यांनी खुमासदार शैलीत परिचय करून दिलेला आहे आणि त्याच आधाराने त्याने विचार करणे ही जी माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे तिची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. आता लेखक कुठे परगावी वगैरे व्याख्यानाला गेले की मग काय व्हायचं, पूर्वी शाळेतले किंवा कॉलेजातले त्यांच्याबरोबर असलेले आणि दुसऱ्या गावांमध्ये राहत असलेली जी माणसं असायची, मित्र असायची, ती माणसं त्यांना भेटायची. अशी जुनी माणसं भेटली की मग जुन्या आठवणी निघायच्या. हा कुठे असतो, अमका काय करतो, अशी प्रश्नांची देवाणघेवाण त्या भेटलेल्या माणसांबरोबर व्हायची. लेखक म्हणतात, घड्याळाचे काटे मागे फिरवून कित्येक वर्षांपूर्वीचे दिवस उकरले जातात. घड्याळाचे काटे मागे फिरवणे म्हणजे भूतकाळात जाणे. जुने दिवस ते आठवायचे, त्यांच्यावर चर्चा व्हायच्या. आणि मग काय तर मातीच्या ढिगाऱ्यात सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात. घड्याळाचे काटे मागे फिरवले म्हणजेच भूतकाळातल्या गोष्टी चर्चा करता करता, भूतकाळ आठवता आठवता सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात. माणिक मोती म्हणजे पूर्वीचे दिवस, मातीचा ढिगारा म्हणजे पूर्वीचे दिवस आणि माणिक मोती म्हणजे सुखदुःखांच्या आठवणी. त्या गप्पा टप्पांमध्ये जुन्या आठवणी सुखदुःखांच्या ज्या आज मोत्यासारख्या असतात, किमती वाटतात आज, त्या त्यांना सापडायच्या. आणि मग काय व्हायचं, गप्पा टप्पा रंगात आल्या की मग परस्परांच्या वयांचे अंदाज घेतले जायचे, वयांचे. आणि मग असेच एकदा एक गृहस्थ भेटले लेखकांना आणि त्यांनी प्रश्न केला, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? भेटलेल्या गृहस्थांनी लेखकांना प्रश्न केला. काय प्रश्न केला? तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? कारण तो टक लावून लेखकांकडे बघत होता आणि त्यांनी प्रश्न केला, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? आता त्या प्रश्नामध्ये गर्भित अशी प्रशंसा होती. तुमचे केस अजून काळे कसे म्हणजे बापरे, तुमचे केस एवढे काळे, हे एक प्रकारची प्रशंसा होती पण ती उघड नव्हती. त्या प्रश्नामध्ये दडलेली प्रशंसा होती लेखकांची. पण लेखक म्हणतात की स्तुती निंदेची पर्वा करणारे ते नव्हते. तारीफ ऐकून त्यांना थोडंसं बरं वाटलं तसं. आणि कधी असं बरं वाटलं की कुणी असा प्रश्न केला की तुमचे केस अजून काळे कसे, की त्याला उत्तर म्हणून लेखक काय करायचे, हसायचे किंवा गप्प बसायचे किंवा दुसरा विषय काढायचे. आता विचारणाऱ्या माणसालाही फार मोठी काही अपेक्षा नसायची उत्तराची. बस लेखकाने एवढा प्रतिसाद दिला तरी तो पुरेसा असायचा किंवा त्याला उत्तराची अपेक्षा पण नसायची.
तुमचे केस अजून काळे आहेत ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे, एवढंच त्या प्रश्नकर्त्या माणसाला म्हणायचं असायचं. आणि मग लेखकांना त्याचा प्रश्न ऐकून आनंद झालेला आहे हे ते त्यांच्या हसण्यातून व्यक्त करायचे. समोरच्याला तो पुरेसा असायचा अभिप्राय, कारण त्याचा हेतू साधलेला असायचा आणि लेखक त्याला प्रतिसाद द्यायचे. हा एक प्रकारचं कर्तव्य लेखकाचं. ते विषय होऊन जायचा आणि मग समोरच्या माणसालाही आणखीन काही अपेक्षा नसायची. पण एकदा एक गृहस्थ लेखकाला जे भेटले ते लेखकांच्या खनपटीलाच बसले. खनपटीला बसणे म्हणजे खूप आग्रह धरला त्याने. विषय नका बदलू, केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती केलीत ती सांगा, असं ते म्हणायला लागले लेखकांना. लेखकांच्या मनात आलं, अरे केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावून हा गृहस्थ केसभर विषयांतर करू देत नाही, विषयच बदलू देत नाही थोडा सुद्धा तो माणूस. तगादा लावला त्याने लेखकांमागे, तुमचे केस अजून काळे कसे. तगादा लावणे म्हणजे पुन्हा पुन्हा सतत आग्रह धरीत राहणे. लेखकाने त्याच्या डोक्याकडे नीट निरखून पाहिलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं, त्याच्या डोक्यावर वयाबरोबर पसरू पाहणारा पांढरा रंग लपवण्यासाठी बाजारी कलप वापरणाऱ्या लोकांच्या पांढऱ्या केसांवर झाकण घालता येते. लेखकाने त्याच्या डोक्याकडे निरखून पाहिलं आणि मग लेखकांच्या लक्षात आलं, वाढत्या वयाबरोबर डोक्यावर पसरू पाहणारा पांढरा रंग छपवण्यासाठी बाजारी कलप वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसांवर झाकण घालता येते, पण हलके पांढरं पडण्याची लागण केसात भलत्याच प्रमाणात होते आणि सारंच आभाळ फाटल्यासारखं होते आणि मग कल्पाची रंगपंचमी नित्य नेमाची होऊन बसते. माणूस कंटाळतो, मेहनत सुटली की पहिलवानाचं पोट जसं सुटते किंवा त्याची जशी केविलवाणी अवस्था होते तशीच केसांची दुर्दशा होते. आता काय होतंय, वय वाढत चाललं की केस पांढरे व्हायला लागतात. मग लोक त्यांच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यासाठी काय करतात, बाजारी कलप लावतात. केस काळे करण्याचा जो रंग असतो तो लावतात. पण काय होतंय की हे जे केस पांढरे व्हायला लागतात त्यांचं पांढरं होण्याचं प्रमाण कलप वापरला की आणखी वाढतंय आणि मग त्या माणसाला नेहमीच कलप लावावा लागतो, केसांना रंग लावा लागतो, काळे करावे लागतात केस. आता हे रोजचं काळं करणं, केसांना सतत काळं करत राहणं हे सुरू झालं की तो माणूस कंटाळतो आणि कधीतरी कंटाळा केला कलप लावायचा की मग लेखक या ठिकाणी सांगतात, व्यायाम सुटला की पैलवानाचं पोट सुटते, मोठं होतंय, तशी मग त्या केसांची अवस्था होते. कलप लावायला आळस केला की मग ते केस आणखी पांढरे व्हायला लागतात. केसांच्या रंगाच्या छटा म्हणजे जे काळे केस असतात देवाने दिलेले, तर त्या रंगाची छटा वठवणं निष्णांत चित्रकाराला देखील अशक्य होईल. असे केसांचा जो काळा रंग आहे त्याला पहिल्यासारखं म्हणजे देवाने जसा काळा रंग दिलाय तसा रंग आणणं हे चित्रकाराला सुद्धा जमणार नाही. आता ह्या माणसाला असं वाटलं की लेखकाने त्यांचे केस काळे ठेवण्यासाठी काहीतरी विशेष उपाय केला असेल, काहीतरी युक्ती केलेली असेल अशी समज करून घेतली आणि म्हणून यांचे केस काळे राहिले असतील असं त्याला वाटलं. तेव्हा लेखकाने त्या माणसाला सांगितलं, गृहस्थाला सांगितलं, अरे मी कोणतीही युक्ती केलेली नाही, केस काळे राहिलेच झालं आपलं. पण तो गृहस्थ लेखकांना म्हणाला, तुम्ही खरं सांगत नाही, केस आपोआप काळे राहतात काय, बोला, खरं बोला, काय इलाज केलात. तो मागेच लागला लेखकांच्या की तुम्ही केस काळे ठेवण्यासाठी काय उपाययोजना केली. पण लेखकाला पण थोडीशी त्याची चेष्टा करण्याची लहर आली.
मग लेखक म्हणाले, आता तुम्ही पिच्छाच पुरवतात, तर मग सांगणं भाग आहे. तुम्ही ऐकतच नाही, तुम्हाला उत्तरच हवं आहे, तर मग सांगतो. लेखक म्हटले, हां मी आता सांगतो तुम्हाला. तो माणूस खुश झाला. म्हटलं, आता कसं बोललात, सांगा काय केलं. लेखक त्याला म्हणाले, असं पहा, केस कशामुळे पांढरे होतात, फार विचार केल्यानं, नाही का. केस काळे कसे राहिलेत असा प्रश्न त्याने विचारलाय. लेखकांच्या मागे लागलाय की मला तुम्ही काय केली युक्ती ती सांगा. मग आता लेखकांनी त्यांना सांगितलं, केस कशामुळे पांढरे होतात, फार विचार केल्यामुळे. आता त्याला हे कारण पटलं, कारण फार विचार केल्याने केस पांढरे होतात असं जेव्हा लेखक म्हणाले, तेव्हा त्याचे केस पांढरे झालेत म्हणजे तो खूप विचार करणारा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो. मग तो म्हणाला, हो हो, असं तज्ज्ञांचं मत आहे खरं. लेखक म्हणालं, या मतावरूनच केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय उघड आहे की नाही, तोच उपाय मी केला. जास्त विचार केला तर पांढरे केस होतील, विचारच केला नाही तर केस पांढरे होणार नाही. तो गृहस्थ म्हणाला, हा लक्षात नाही आलं माझ्या. लेखक म्हणाले, उगीचच भ्रम आहे लोकांना. असं म्हणून लेखकांनी तो विषय तिथे सोडून दिला. लेखकांचा निरोप त्या गृहस्थाने घेतला आणि ते गेले. पण लेखकांच्या मनात एक दुसरा विचार आला. जर कोणी, लेखक म्हणतात, मला प्रश्न केला की तुम्ही विचार केव्हा करता, असा प्रश्न जर केला तर त्याचं उत्तर काय. किंवा कोणी विचारलं लेखकांना, तुमची लिहायची वेळ कोणती, नेहमी विचारतातच लोक. पण जर असा प्रश्न विचारला आणि त्याचं नेमकं उत्तर द्यायचं तर ते काय आहे, कारण लेखकांनाच माहिती नव्हतं. जर कोणी विचारलं, तुमची विचार करण्याची वेळ कोणती, तर ती कोणती आहे याचा तपास लेखकाने घेतलेला नव्हता. आणि आता त्या केसांच्या विषयावरून लेखकांच्या मनात हा प्रश्न आला आणि त्यांनी ठरवलं की या प्रश्नाचा निकाल लावायचा. निकाल लावणे म्हणजे निर्णय लावणे, निर्णयापर्यंत येणे. निश्चय केला लेखकाने आणि मग स्वतःचं निरीक्षण सुरू केलं. आणि असं बऱ्याच दिवसांचं निरीक्षण केल्यानंतर लेखकांना या प्रश्नाचं उत्तर सापडलं. कोणत्या प्रश्नाचं, तुम्ही विचार कधी करता, तुमची विचार करण्याची वेळ, या प्रश्नाचं लेखकांना उत्तर सापडलं. पण ते जरा चमत्कारिक आहे, लेखक म्हणतात चमत्कारिक आहे. आता लेखक म्हणतात, मला तुम्ही विचारत असाल की विचार करण्याची तुमची वेळ कोणती, तर विचार ते म्हणतात मी सर्व काळच करतो, कारण मी लेखक आहे. आणि लेखनाचा उद्योग करणाऱ्या माणसाला विचार तर करायलाच हवा. लेखक म्हणतात, मी सतत नव्या नव्या कल्पनांच्या शोधात असतो किंवा अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मी सतत विचार करत असतो. तर गाढ झोपेच्या घटका सोडल्या तर लेखक म्हणतात, सतत माझ्या मनात विचार चाललेले असतात. माणसाची सावली जशी त्याला कधी सोडत नाही, तसं लेखन करणारा माणूस असतो, तोही विचारांना कधी सोडत नाही, म्हणजे सतत विचार करत असतो. पण लेखक म्हणतात, विचार करण्याची कोणती वेळ मला सगळ्यात जास्त आवडते किंवा सगळ्यात जास्त विचार मला कधी सुचतात, असा जर प्रश्न तुम्ही मला केलात तर त्याचं उत्तर मी देईन. आता लेखक म्हणतात, माझं जे उत्तर आहे तेच उत्तर इतर लेखक देतील असं नाही सांगता येणार. लेखक म्हणतात, माझा अनुभव मी सांगतो की मी जेव्हा सकाळी दाढी करायला घेतो आणि सकाळची दाढी करण्याची माझी जी वेळ आहे तीच माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ आहे. कारण त्याच वेळेला लेखक म्हणतात, मला नवे नवे विचार सुचतात. विचार करण्याची वेळ कोणती, या प्रश्नाचं हे उत्तर आहे लेखकांचं. तर ती वेळ आहे सकाळी दाढी करण्याची वेळ. का, तर या वेळेतच लेखकांना नवे नवे विचार, नव्या नव्या कल्पना सुचतात. लेखक म्हणाले, सकाळी मी उशिरा उठतो, खोलीत
खुर्चीवर बसून नव्हे तर गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभं राहून दाढी करतो. ही लेखकांना दाढी करण्याची लेखकांची पद्धत आहे. गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभं राहून ते दाढी करतात. त्यावेळेला काय झालेलं असते, कारण ते उशिरा उठतात सकाळी, डाव्या अंगाला सूर्य वर आलेला असतो आणि मग त्या सूर्याच्या किरणांचा झोत हा लेखकांवर पडतो. आता लेखक राहतात 3ऱ्या मजल्यावर आणि मग त्या उंचीवरून उजव्या बाजूच्या भिंतींच्या आणि कौलारांच्या उंच सखल आडव्या उभ्या रांगा त्यांना दिसतात. 3ऱ्या मजल्यावर समोर काय दिसतंय, भिंतींच्या आणि कौलारांच्या उंच सकल आडव्या उभ्या रांगा. पावसाळ्यामध्ये दिशा धुसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक झिमझिम चालू असते, कधी गर्जणारी वृष्टी सुरू असते आणि बाकीच्या ऋतूंमध्ये मात्र संबंध उन्हाळा झळकत असतो. पावसाळ्यामध्ये धुसर असतात दिशा. आणखीन काय असते, कधी झिमझिम चालू असते, कधी जोरदार पाऊस म्हणजे गरजणारी वृष्टी असते. उन्हाळ्यात मात्र सगळीकडे झळाली असते, तेज पसरलेलं असते. आणखीन काय दिसते लेखकाला 3ऱ्या मजल्यावरून, खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी. सकाळी सकाळी रहदारी सुरू झालेली असते. वाहनांचे, फेरीवाल्यांचे, संभाषणांचे, आयांनी लहान मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज. आता लेखकांचं काही तिकडे लक्ष नसते. स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषाराप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शाची मौज घेत प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगांची चमक बघत लेखक क्षणभर उभे असतात. दाढी करायला उभे आहेत गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे 3ऱ्या मजल्यावर. आणि आता तिथून त्यांना समोर काही गोष्टी दिसतात. कौलारांच्या उंच सकल रांगा, धुसर दिशा पावसाळ्यात कधी कधी नाजूक रिमझिम, कधी गरजणारी वृष्टी आणि उन्हाळ्यात सगळीकडे तेज. आणखीन काय दिसतंय, दिवसाच्या सुरुवातीला सुरू झालेली रहदारी, वाहनांचे आवाज, फेरीवाल्यांचे आवाज, संभाषणांचे आवाज, आयांनी लहान मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज ते ऐकू येतात. दुसरं काय दिसतंय तर लेखकांनी कल्पना केलेली आहे. स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषाराप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शाची मौज आणि प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या, टेकड्यांच्या रंगांची चमक ही लेखक पाहत उभे असतात. आणि हा जो देखावा लेखक बघतात, तो देखावा लेखक म्हणतात मुख्य शब्दांनी सांगत असतो नमस्ते. लेखक म्हणतात मी उलट उत्तर देतो नमस्ते. आणि गरम पाण्यात पडून वाट पाहणारा ब्रश असतो तो उचलतो आणि साबणाच्या कांडीवर घासतो आणि गालांवर, हनवटीवर, गळ्यावर साबणाच्या पेसांचा जाड थर माखवायला प्रारंभ करतो. कारण तिथे ते दाढी करायला उभे आहेत. ब्रश उचललाय, साबणाच्या कांडीवर घासलाय आणि मग ती साबण जे आहे ती गालावर, हनवटीवर, गळ्यावर त्या साबणीचा जाड फेस द्यायला लेखक सुरू करतात. आणि त्याच वेळेला लेखकाला नवे विचार, नव्या कल्पना सुचतात. लेखक म्हणतात त्या क्षणी नवे विचार, नव्या कल्पना माझ्या मनात कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात. एक एक अशी नवीन कल्पना सुचायला लागते. लेखक म्हणतात माझ्या लेखनातल्या कितीतरी गोष्टींचा जन्म अशा प्रकारे दाढी करण्याच्या वेळेला झालेला आहे. आता या वेळेलाच विचारांना का भरती येते ते सांगता येणार नाही. लेखक म्हणतात ते अजूनही मला कळलेलं नाही कुठ, ते रहस्य मला अजूनही कळलेलं नाही. कदाचित लेखक म्हणतात असंही असेल की दाढी करताना माझ्या बाजूला कोणी नसते.
एकांत असतो, आणि हा जो एकांत आहे तो इतर एकांताहून वेगळा असतो. कदाचित हेही कारण असेल की त्यावेळेला मग जास्त विचार नव्या कल्पना सुचत असतील. हां, कारण साबणाचा सुगंधी शुभ्र गुदगुल्या करणारा फेस तोंडावर असतो. वस्तरेच्या पात्याने ते काढण्याचा विचार करण्याचा हेतू त्यावेळेला लेखकाचा नसतो. म्हणजे लेखकाचं मनही रिकामं असतंय आणि वातावरण प्रसन्न असतंय. कदाचित त्यामुळे लेखक म्हणतात माझ्या मनात नवे विचार नव्या कल्पना येत असतील. आता ही जी कल्पना आहे ना, ते लेखक म्हणतात लक्ष्मीसारखी लहरी असते. नव्या नव्या कल्पना. आता ही कल्पना जी आहे ती कशी लहरी आहे? लक्ष्मीसारखी. आपण तिची आराधना केली, गुडघे टेकून बसलो की ती रुसून बसते. कोण? लक्ष्मी. ते लक्ष्मीसारखीच कल्पना आहे. आपण नव्या नव्या कल्पना शोधत बसलो तर त्या येत नाहीत मनामध्ये, आणि आपण त्यांच्याकडे पाठ फिरवली, दुर्लक्ष केलं तर त्या स्वतःहून येतात. लेखक म्हणतात मी मुद्दामहून विचार करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा मला काही सुचत नाही. पण दाढी करण्याच्या वेळेला मी विचार करण्याचा प्रयत्न मुळीच करत नसतो. मनात विलक्षण प्रसन्नता आलेली असते आणि मग कल्पना सुचतात. कल्पना उचंबळून येतात. लेखक म्हणतात आता याच वेळेला कल्पना का उचंबळून येतात ते सांगता येणार नाही. पण लेखक शेवटी म्हणतात तुम्हाला पटणार नाही, पण तुम्हाला सांगतो, हा जो मी छोटासा लेख लिहिलेला आहे तो सुद्धा दाढी करतानाच मला सुचलेला आहे. अशा प्रकारचा हा ललित लघुनिबंध काळे केस ना. सी. फडकेंचा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे.